तिला आज जी या कारवाई करण्यात आली आहे, नेमकं कशा संदर्भाने कारवाई? हां, मी सावंतवाडी वन विभागातून मोबाईल स्क्वॉडमधून सचिन शिडतोरे म्हणून वनक्षेत्रपाल आहे. तर सावंतवाडी वन विभागामध्ये पूर्वी या कात उद्योगामध्ये 15/9/2025 पूर्वी अवैधरित्या कात निर्मिती करत असल्याकारणाने काही गुन्हे काम करण्यात आले होते. तर गुन्हे कामामध्ये काही लिक्विड ड्रम किंवा काही चिपर मशीन व बॉयलर जप्त करण्यात आले होते. त्या अनुषंगाने जप्त केलेला मुदतवार हा त्याची न्यायालयीन प्रक्रिया किंवा चौकशी चालू असताना ते चालू आहे किंवा नाही आहे या अनुषंगाने परत तपासणीचे आदेश असल्याकारणाने मी पुनश्च तपासणी करता आज इथे या कात उद्योगामध्ये हजर झालो. हजर झाल्यानंतर तपासणी चालू केल्यानंतर कात उद्योगामध्ये प्रवेश केल्यावरती उजव्या बाजूला एक कोल्ड स्टोरेज दिसलं. त्या कोल्ड स्टोरेजमध्ये जप्त केलेला मुद्देमाल आला. तदनंतर त्याच्या बाहेर आल्यानंतर ही जो जप्त मुद्देमाल होता ॲज इट इज लिक्विडमधला तो जशाच तसा दिसून आला. तदनंतर पुढे आल्यानंतर एक रिकामं कोल्ड स्टोरेज दिसलं, त्याच्यात काय नव्हतं, ते मोकळं होतं. तदनंतर पुढे आल्यानंतर आपल्याला कात उद्योगामध्ये प्रवेश केल्यानंतर एक सीलबंद चिपर मशीन आपल्याला आढळून आली. त्याचा काय वापर केलेला यामध्ये दिसून आला नव्हता. पण त्याच्याच बाजूला एक छोट्या आकारातली एक चिपर मशीन आम्हाला दिसून आली, जी की रूपांतर करण्याकरता वापरली आहे असा आमचा अंदाज आहे. ते पाहिल्यानंतर आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर 2 बॉयलर दिसले. त्या बॉयलरमधले 1 टनचा जो बॉयलर होता तो 1 टनचा ब्रॉयलर हा बंद अवस्थेत दिसून आला व 2 टनचा जो ब्रॉयलर होता तो गरम, म्हणजे तो सीलबंद होते दोन्ही बॉयलर. त्या सीलबंद बॉयलरमधला एक बॉयलर बंद आढळला व दुसरा बॉयलर हा गरम आढळला, जी की त्याला म्हणजे चालू झाला असावा, वापरला असावा हा त्या अनुषंगानं तो गरम अवस्थेत आढळला. त्यानंतर पुढं पाहिल्यानंतर जो मुद्देमाल आहे इंजायली लाकूड माल हा आम्हाला असाप्रमाणे दिसून आला. त्यानंतर पुढं आल्यानंतर ॲटोक्लेव्हची तपासणी केली असता ॲटोक्लेव्हमधले 3 ॲटोक्लेव्ह वर चढून पाहिले असता ॲटोक्लेव्हमधले 2 ॲटोक्लेव्ह गरम अवस्थेत आढळले, एक थंड अवस्थेत आढळला. जप्त केलेला जो बाकीचे जे 3 ॲटोक्लेव्ह आहे त्या 3 ॲटोक्लेव्हमध्ये जशाच तसे जप्त मुद्देमाल होता त्या पद्धतीनं आतमध्ये उघडे केले असता ॲज इट इज आढळून आलेलं आहे. अशा पद्धतीनं मला तपासणीचे आदेश असल्याकारणानं अवैधरित्या चालू आहे का हे तपासणीचे आदेश असल्याकारणाने किंवा जप्त मुद्देमाल जो पूर्वी आहे तो व्यवस्थित किंवा त्याचा युटिलाइज चुकीच्या पद्धतीने झाला नाही का म्हणून मी तपासणी करण्याकरता आलो होतो व तपासणी केली. गरम बॉयलर तुम्हाला जे आढळले ते सील बंद होते की सील ओपन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये काय तुम्हाला काय आढळलं? हां, 1 टनचा जो बॉयलर होता तो थंड अवस्थेत आढळला आणि जो 2 टनचा बॉयलर जो होता सीलबंद होता, परंतु त्याचं जे डोअर आहे बॉयलरमध्ये लाकूड टाकताना किंवा हे करताना ते ओपन होत होतं. त्या अर्थानं त्याच्या आतमध्ये सील तोडलेलं नव्हतं पण ते ओपन होत होता. तर त्या अनुषंगानं जागेवरती ते दिसून आलेले. पुढील कारवाई कशी असेल काय? पुढील कारवाई आता हे तपासाच्या अनुषंगानं चौकशीला आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवून तिथून पुढे जे निर्णय येतील ते त्या पद्धतीनं करू. ओके, आता कुठची सील वगैरे काय असं काय प्रकार आहे? हां, आता सद्यस्थितीला हे एक चिपर मशीन आम्हाला सील करावी लागेल व ते गरम आढळलेला ब्रॉयलर ते एक आम्हाला फक्त म्हणजे पाहावं लागेल. दिनांक 18/3/2025 रोजी माझ्या एनजे एग्रो या कात बनवण्याच्या कारखान्यामध्ये वन विभागाने तपासणी केली असता कोणताही फॉरेस्ट प्रॉडक्ट आढळलेला नाही आणि त्यांनी त्यावेळी काही माझ्याकडून जे मी बनवतो त्याचे सगळे नमुने घेतलेले होते. त्या नमुन्याचा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आजपर्यंत आलेला नाही, परंतु जाणून बुजून त्यांनी 15/9/2025 रोजी पुन्हा एकदा जबरदस्ती कारखान्यामध्ये घुसून त्यांनी संपूर्ण पाहणी केली. त्यावेळी माझ्याकडे 13/9/2025 रोजीचे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रीतसर परवान्याने खैर लाकूड घेतलेले होते. तसेच काजू हस्क बॉइलिंगचा माझा जो इकडचा प्लांट आहे तो त्यावेळी चालू होता आणि मी ते कंटिन्यू चालवतही आहे आणि माझ्याकडे खैर लाकूड उकळवण्याचे किंवा त्याच्यावर प्रक्रिया करण्याचे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा रीतसर परवाना आहे.
तसेच खरेदी करायचा सुद्धा रीतसर परवाना माझ्याकडे आहे, तरी सुद्धा सावंतवाडी वन विभागाने चुकीची कारवाई, जाणीवपूर्वक चुकीची आणि बेकायदा कारवाई करून आज माझे 2 बॉयलर आणि एक चिपर मशीन सील केलेले आहे. आज जे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत ते म्हणतात की हे सुद्धा चिपर मशीन आहे, तर हे चिपर मशीन नसून ह्याचा मी आजपर्यंत लाकूड चिप्स करण्याकडे उपयोग केलेला नाही, भविष्यातही करणार नाही. ते जी आपल्या माडाची झावळं आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये चिप्स होतात आणि त्याचा खत म्हणून आम्ही वापर करतो. तर ते जबरदस्ती आता ते चिप्स मशीन सील करण्याच्या ते गोष्टी करत आहेत. दुसरी गोष्ट, त्यांनी जो जप्त माल केलेला आहे तो जप्त माल जसाचा तसा आम्ही ठेवलेला आहे, कारण आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघतो. तसंच आमचा विश्वास आहे न्यायालयावरती आहे, त्याप्रमाणे आम्ही ती प्रक्रिया चालू आहे त्याची. आणि आज चुकीच्या पद्धतीने, वन विभागाच्या चुकीच्या पद्धतीने आणि बेकायदा यांनी जो कायद्याचा सुद्धा दुरुपयोग केलेला आहे आणि जे काजू हस्काचं युनिट आहे ते सुद्धा त्यांनी सील केलेलं आहे, बॉयलर सुद्धा सील केलेला आहे. जो विकलेला बॉयलर होता तो सुद्धा त्यांनी सील केला. त्यावेळी त्यांना मी कल्पना दिलेली होती की हा 1 टनाचा बॉयलर विकलेला आहे, तो सुद्धा सील करून माझ्या नुकसानीस ते कारणीभूत ठरलेले आहेत. तसं आज माझे एक सर्व कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा आज उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि काही वन अधिकारी हे चुकीचे कायदे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात राबवत आहेत. त्यामुळे आज प्रचंड नुकसानीस आज ह्या दोन्ही जिल्ह्याची हानी होत आहे. आज रोजगार पूर्णपणे हिरावला जात आहे आणि हे फक्त आणि फक्त ह्या वन कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या नियमाने होत आहे. जो कायदा नाही तो कायदा ते लावून आम्हाला सर्वांना त्रास देण्याचं आज हे काम करत आहेत. काल सकाळी मी मुंबईला होतो, पण संध्याकाळी हे 9:30-10च्या दरम्यान रात्री आले. माझी मिसेस त्या ठिकाणी होती. रात्री 3 वाजेपर्यंत एका महिलेला त्यांनी थांबून तिथे ठेवलेलं होतं रस्त्यामध्ये. एवढी त्यांची हे आहे. आणि त्याच्याबद्दलची जी काय तक्रार आहे ती ज्या ह्याच्याकडे आम्ही करण्यास तयार आहोत. पण भविष्यात ह्याच्यावरती जर निर्णय ह्या काही राजकीय मंडळी किंवा लोकांनी जर घेतला नसेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 70 ते 80 हजार लोक या बेकारीमध्ये ओढले जाणार. ह्याचं तसेच कारखानदार सुद्धा आज कर्जबाजारी झालेले आहेत. अनेक बँकांची कर्ज कोट्यानी रुपयाची कारखानदारांवरती आहे, ते सुद्धा आज ह्यांच्या चुकीच्या ह्याच्यामुळे बंद झालेले आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे आज 52 सेक्शन प्रमाणे हे सांगतात की आम्ही कन्व्हर्जन केलं म्हणून ह्यांना आम्हाला जर अख्खी काद इंडस्ट्रीज जर ह्या वेटीस धरून सील करत आहेत तर ह्यांचे सुद्धा काही अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहेत, मग त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे होती. परंतु महाराष्ट्राच्या वन बल प्रमुखाने कोर्टामध्ये चुकीचा अहवाल सादर करून आपल्या कर्मचाऱ्यांना फक्त आणि फक्त पैसे घेऊन वाचवण्याचा डाव आखलेला होता. त्याच्यावरती सुद्धा मी आता आवाज हायकोर्टामध्ये काढणार आहे, कारण ह्यांचं फक्त आर्थिक ही गणितं चालली पाहिजे. ह्याच्यासाठी कोणतरी ह्यांना परावृत्त करतो लोकांच्या उदरनिर्वाह बंद करण्याचं. आणि ह्याच्यावरती सखोल सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जेवढे राजकारणी लोक आहेत त्यांनी सखोल विचार करून ह्या दोन्ही जिल्ह्यातल्या ह्या व्यवसायाला आपली जर राजकीय शक्ती जर आमच्या ह्याला जर जोडली तर 100% ह्याच्यामध्ये लोकांचं कल्याण होईल. तसंच राज्यपालांनी दोन्ही जिल्ह्यासाठी फक्त दोडामार्ग वगळून अध्यादेश काढला की शेतकऱ्यांनी जर लाकूड आपल्या बांधावरती पिकवलं तर त्याला कोणत्याही प्रकारचं तोडायला आणि वाहतुकीला परमिशन लागणार नाही. तशा प्रकारचा अध्यादेश हा 2023 साली आलेला आहे. परंतु तो राज्यपालांनी काढलेला अध्यादेश वन कर्मचारी मानायला तयार नाहीत. अशा प्रकारची ह्यांची भावना आहे. म्हणजे त्या कायद्याला सुद्धा ते जुमानत नाही, राज्यपालांनी सुद्धा काढलेल्या अध्यादेशाला जुमानत नाही. अशा प्रकारची मुजोरी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्यांची चालू आहे. पत्रकारांचे कोण आहेत प्रतिनिधी? हा, मोठे सांगायचं. गरम आहे ना? हो, गरम आहे. किती स्पीड आहे ना? 2 टन. तुम्ही बघू शकताय, हा आम्ही सील केला होता. तरी पण त्यांनी काय केलेलं आहे आम्हाला माहीत नाही. हा सील करून आम्हाला 3 महिने झालेले. सील केला त्याचा अर्थ त्यांनी न वापरला पाहिजे, बरोबर. हा गरम आहे याचा अर्थ काय होतं ते तुम्हाला समजतं. खाली तिथे ॲश पण दिसत आहे, कोळसा पण दिसत आहे खाली. गरम आहे ना? हां,
तुम्ही फक्त